वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. प्रश्नपत्रिका आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र 49 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 1 ऑगस्ट 2024 रोजीची. यावर्षी पुरवणी परीक्षा झाली ती प्रश्नपत्रिका आहे. सेट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे 7 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र हा विषय इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना आहे. ही प्रश्नपत्रिका 2 शाखांना उपयोगी आहे. प्रश्नपत्रिका यापूर्वी मी चॅनलवर पोस्ट केलेली आहे. आज आपण मॉडेल ॲन्सरसह उत्तरपत्रिका पाहूया की मॉडेल ॲन्सरमध्ये उत्तरे कशी दिली आहेत आणि ती पूर्ण कशी लिहायची ते आपण पाहूया. प्रश्नपत्रिकेमध्ये तुमच्यासाठी सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे आवश्यक, कंपल्सरी. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दाखवलं आहे. 4. सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. ही महत्त्वाची सूचना. 1 ते 6 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न नवीन पानावर घ्यायचा, एकाखाली एक लिहायचे नाहीत. या सर्व सूचनांचा विचार करून उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. आता पहा, इथे दिलेलं आहे कॉन्फिडेन्शियल म्हणजे हे गोपनीय असतं. गोपनीय काय आहे तर हे आहे मॉडेल ॲन्सर्स आणि स्कीम ऑफ मार्किंग, की उत्तरं काय आहेत प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांची आणि त्याला गुणदान कसं करायचं. ही जी माहिती असते ती टीचरसाठी दिलेली असते, हे लक्षात घ्या. 1 ऑगस्टला झालेला हा पेपर आहे 2024चा आणि या मॉडेल ॲन्सरनुसार तुमच्या उत्तरपत्रिका चेक केल्या जातात, हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला हे अतिशय उपयोगी आहे की तुम्हाला कळेल कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय विचारलं आहे, ते कसं लिहायचं ते सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला इथे मिळेल. या मॉडेल ॲन्सरचा विचार करून आपण उत्तरं घेतलेली आहेत. या सूचना ज्या दिलेल्या आहेत त्या टीचरसाठी असतात. या कॉन्फिडेन्शियल ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये 1. उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनासाठी नमुना उत्तरपत्रिका ही फक्त मार्गदर्शिका आहे. 2. परीक्षकांना व नियामकांना विनंती की विद्यार्थ्याच्या विषयाच्या ज्ञानावर आधारित उत्तरांना आकलन क्षमतेनुसार योग्य गुणदान करावे. 3. परीक्षकांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना योग्य निर्णय क्षमतेचा उपयोग करावा. यानुसार शिक्षक पेपर तपासणी करतात. आता पहा, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 6 प्रश्न आहेत आणि 6 प्रश्नांची उत्तरे एका व्हिडिओमध्ये घेणं खूप कठीण आहे, म्हणून त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये आज आपण सोडवूया पहिला 2रा प्रश्न आणि नंतर दुसऱ्या भागात 3रा 4था आणि तिसऱ्या भागात 5वा 6वा प्रश्न सोडवणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी पुढचे व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप येईल. चला, आपण प्रश्न क्रमांक 1 आणि 2 कसा सोडवायचा मॉडेल ॲन्सरनुसार ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक 1 वस्तुनिष्ठ प्रश्न आहे आणि एकूण पहिला प्रश्न 20 गुणांचा आहे. त्यात अबकड आहेत, अबकड 5-5 गुणांचे. तर प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा आणि त्याला 5 गुण आहेत. 1. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. राशी पद्धत. ब. समग्र पद्धत. क. विभाजन पद्धत. ड. सर्वसमावेशक पद्धत. आणि पर्याय दिलेले आहेत. 1. ब, क आणि ड. 2. ब, क आणि ड. 3. फक्त क आणि 4. फक्त अ. आता याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे 3रं फक्त क. आता पहा, मी जसं त्याच्याखाली उत्तराखाली रेषा मारली, तुम्ही असं न करता पूर्ण विधान लिहायचं आणि त्याच्याखाली पर्याय लिहायचा फक्त क. कारण राशी पद्धत, समग्र पद्धत आणि सर्वसमावेशक पद्धत ज्या आहेत त्या स्थूल अर्थशास्त्रातल्या आहेत आणि फक्त विभाजन पद्धत जी आहे ती सूक्ष्म अर्थशास्त्र विश्लेषण करण्याची पद्धती आहे, हे लक्षात घ्या. म्हणून उत्तर आहे 3रं फक्त क. 2. राष्ट्रीय उत्पन्न ही एक टिंबटिंब संकल्पना आहे. साठा. ब. अंतिम. क. मध्य आणि ड. प्रवाह. पर्याय 1.
अ आणि ब. 2 फक्त ड. 3 फक्त क ब आणि क. 4 अ ब आणि क. याचं अचूक उत्तर आहे दुसरं, म्हणजे फक्त ड. प्रवाह, राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाह संकल्पना आहे. क्रमांक 3, भारताच्या पेट्रोलियम आयातीचा स्रोत, म्हणजे पेट्रोलियम पदार्थ भारतात कुठून आयात केले जातात? अ कुवेत, ब सौदी अरेबिया, क चीन आणि ड सिंगापूर. पर्याय आहेत 1 अ आणि ब, 2 क आणि ड, 3 अ ब आणि क, 4 ब क ड. आणि याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे अ आणि ब, म्हणजे पहिलं उत्तर. म्हणजे कुवेत आणि सौदी अरेबिया इथून भारतात पेट्रोलियम आयात केलं जातं. 4 सरकारच्या सक्तीच्या कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो? अ रोजगार निर्मिती, ब अंतर्गत कायदा व सुव्यवस्था, क कल्याणकारी उपाययोजना, ड वस्तू व सेवांची निर्यात. पर्याय पाहूया. पहिला पर्याय अ आणि ब, 2 क आणि ड, 3 अ ब आणि क, 4 फक्त ब. आणि अचूक उत्तर आहे ब, म्हणजे अंतर्गत कायदा व सुव्यवस्था हे शासनाचं किंवा सरकारचं सक्तीचं कार्य आहे, म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. क्रमांक 5, वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात कारण? अ नफा कमावणे, ब देशाच्या आर्थिक वृद्धीचा वेग वाढवणे, क बचती गतिमान करणे आणि उत्पादक गुंतवणुकीसाठी वाटप करणे, ड पतनियंत्रण करणे. पर्याय 1 फक्त अ, 2 अ आणि ब, 3 ब आणि क, 4 अ ब क आणि ड. याचं अचूक उत्तर आहे 1 फक्त अ, म्हणजे नफा कमावणं हे व्यापारी बँका काम करतात, नफ्यासाठीच त्या काम करतात मध्यस्थ म्हणून. पहिला पर्याय बरोबर. पहा इथे मॉडेल ॲन्सरमध्ये उत्तर दिलेलं आहे. प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडा, प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण. पहिल्याचं उत्तर आहे तिसरं, म्हणजे फक्त क. दुसऱ्याचं उत्तर आहे दुसरंच फक्त ड. तिसऱ्याचं उत्तर आहे पहिलं अ आणि ब. चौथ्याचं उत्तर आहे चौथं फक्त ब. आणि पाचव्याचं उत्तर आहे पहिलं फक्त अ. याप्रमाणे आपण उत्तरं घेतलेली आहेत. आता ब प्रश्न आहे वस्तुनिष्ठ सहसंबंध पूर्ण करा, 5 गुण. 1 नाणे बाजार अल्पकालीन निधी, तर रिकामी चौकट आहे दीर्घकालीन निधीचा संबंध. इथं आहे नाणे बाजार, तिथे येईल भांडवल बाजार. 2 टेबल खुर्ची रूप उपयोगिता, तर संगणकाची माहिती ही कोणती उपयोगिता आहे? तर ती आहे ज्ञान उपयोगिता. 3 रिकामी चौकट आहे कापड, अप्रत्यक्ष मागणी कामगार, तर कापडाची मागणी असते प्रत्यक्ष मागणी. 4 तात्विक अडचण हस्तांतरित देणे, तर मालाच्या साठ्याचे मूल्यांकन ही कोणती अडचण आहे? तर ती आहे व्यावहारिक अडचण. 5 सरकारी खर्च सरकारी प्राप्ती, ते तुटीचे सरकारी खर्च जास्त हे ग्रेटर दॅन, आणि सरकारी प्राप्ती कमी असेल तर तुटीचं अंदाजपत्रक असतं. आणि सरकारी खर्च बरोबर सरकारी प्राप्ती, म्हणजे खर्च आणि प्राप्ती बरोबर असेल तर ते अंदाजपत्रक समतोल अंदाजपत्रक असतं. आता ही 5 उत्तरं बरोबर आहेत की नाही ते पाहूया आपण. पहा इथे उत्तरं दिलेली आहेत. ब सहसंबंध पूर्ण करा, 5 गुण. प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण. पहिल्याचं उत्तर आहे भांडवल बाजार, दुसऱ्याचं ज्ञान उपयोगिता, तिसऱ्याचं प्रत्यक्ष मागणी, 4 व्यावहारिक अडचण आणि 5 समतोल अंदाजपत्रक. ही आपण उत्तरं बरोबर घेतलेली आहेत. क प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा, शब्दांचा गट दिलाय त्या गटातनं बसणारा शब्द ओळखायचा, 5 गुण. 1 जीवनावश्यक वस्तू कोणकोणत्या आहेत? अन्नधान्य, औषधे, कार आणि पुस्तके. यामध्ये कोणती जीवनावश्यक वस्तू नाही आहे? तर कार ही जीवनावश्यक वस्तू नाही आहे, म्हणून विसंगत शब्द आहे कार. 2 निर्देशांकाचे प्रकार, भारान्वित निर्देशांक, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक. गटात न बसणारा प्रकार आहे भारान्वित निर्देशांक. 3 पायाभूत सुविधा, वाहतूक, संचार, पाणीपुरवठा, अनुदान. आणि पायाभूत सुविधामध्ये गटात न बसणारा शब्द अनुदान आहे. 4 बँक खात्याचे प्रकार, बचत खाते, डीमॅट खाते, आवर्त ठेव खाते, चालू खाते. आता डीमॅट खातं या गटामध्ये न बसणारं आहे. 5 उत्पादन घटकांच्या किमतीचे तत्व,
नफा, व्याज, बेकारी भत्ता आणि खंड या गटात न बसणारा शब्द आहे बेकारी भत्ता. आता ही उत्तरं बरोबर आहेत का आपण पाहूया. विसंगत शब्द ओळखा 5 गुण, प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण. पहिल्याचं होतं कार, दुसऱ्याचं भारान्वित निर्देशांक, तिसऱ्याचं अनुदान किंवा संचार लिहिलं तरी बरोबर येईल असं गायडन्स केलेलं आहे. 4 डीमॅट खाते आणि 5 बेकारी भत्ता. प्रश्न आहे पहिल्यातलाच, खालील विधाने पूर्ण करा, 5 गुण. पूर्ण विधान लिहायचं उत्तर लिहून. 1 जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब. पर्याय अ वाढते, ब स्थिर असते, क घटते आणि ड शून्य असते. आणि अचूक उत्तर आहे ते क. आता मी क लिहिलंय, तुम्ही तसं न लिहिता विधान लिहायचं आणि मग त्याच्या पुढे लिहायचं घटते असं विधान लिहायचं क. 2 मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील सूत्राने दर्शवू शकतो. 4 प्रकारची सूत्र दिलेली आहेत आणि त्याचं अचूक उत्तर आहे अ, म्हणजे dx बरोबर कंसाच्या बाहेर f कंसात px हे आहे किंमत आणि मागणीचं फलन सूत्राचं फलन संबंधाचं सूत्र. 3 भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक. अ पेट्रोलियम, ब अभियांत्रिकी वस्तू, क सोने आणि ड खते. अचूक उत्तर आहे याचं ब, म्हणजे अभियांत्रिकी वस्तू. क्रमांक 3 य अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र. पर्याय आहेत अ संपूर्ण लवचिक मागणी, ब संपूर्ण अलवचिक मागणी, क जास्त लवचिक मागणी, ड कमी लवचिक मागणी. आणि अचूक उत्तर आहे ब, म्हणजे संपूर्ण अलवचिक मागणी असं उत्तर लिहायचं. 5 एक अधिक नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे. पर्याय अ एकूण प्राप्ती, ब सरासरी प्राप्ती, क सीमांत खर्च आणि ड सीमांत प्राप्ती. आणि अचूक उत्तर आहे ड, म्हणजे सीमांत प्राप्ती. आपण उत्तरे पाहूया दिलेली इथे. पहिल्याचं उत्तर आहे घटते, दुसऱ्याचं सूत्र आहे अ dx बरोबर कंसाच्या बाहेर f px, तिसऱ्याचं उत्तर आहे अभियांत्रिकी वस्तू, 4 संपूर्ण अलवचिक मागणी आणि 5 सीमांत प्राप्ती. आपण ही उत्तरं बरोबर घेतलेली आहेत. आता प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न एकूण 12 गुणांचा आहे आणि त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आहे आणि ब 6 गुणांचा. अ प्रश्न पाहूया. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 संकल्पना आहेत, त्याच्या 3 सोडवायच्या आणि 6 गुण आहेत, म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण. 1 सफरचंदाची किंमत 10% कमी झाली असता विनयने सफरचंदाच्या मागणीत 10% वाढ केली. 2 रमाकांतने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 80,000 रुपये उत्पन्न कर भरला. 3 माधुरीने 1,00,000 रुपयाची एक रकमी रक्कम 5 वर्षाकरिता बँकेत ठेवली. 4 सुनीताला राज्य सरकारकडून दरमहा 30,000 रुपये निवृत्तीवेतन मिळते. 5 भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. आता आपण इथे 5ही उत्तरं लिहिणार आहोत. त्यासाठी मॉडेल आन्सरमध्ये काय सांगितले पाहूया. प्रश्न दुसरा खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. कोणत्याही 3 सोडवायच्या 6 गुण आहेत. आता गुणांचं विभाजन कसं होईल पहा. संकल्पना लिहिली तर 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण केलं की 1 गुण. अशा प्रकारे 2 गुणांची एक संकल्पना. आता पहिल्याची संकल्पना आहे एकक लवचिक. हा शब्द लिहिला की तुम्हाला 1 गुण मिळेल. त्याचं स्पष्टीकरण केलं की 2रा गुण. दुसऱ्याचं उत्तर आहे प्रत्यक्ष कर. त्याला 1 गुण मिळेल. स्पष्टीकरणाला 1 गुण. 3री संकल्पना आहे मुदत ठेव. 1 गुण. स्पष्टीकरणाला 1 गुण. 4थी संकल्पना आहे हस्तांतरित उत्पन्न. 1 गुण. स्पष्टीकरणाला 1 गुण. 5वी संकल्पना आहे आयात व्यापार. 1 गुण. स्पष्टीकरणाला 1 गुण. थोडक्यात कोणती संकल्पना आहे ती ओळखायला 1 गुण आहे आणि त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी 1 गुण. आता पाहूया आपण यानुसार उत्तरे सोडवूया आपण. 1 सफरचंदाची किंमत 10% कमी झाली असता विनयने सफरचंदाच्या मागणीत 10% वाढ केली. याचं आपण उत्तर पाहूया. आता उदाहरणातील संकल्पना एकक लवचिक मागणी, म्हणजे किमतीतला बदल आणि मागणीतला बदल सारखाच आहे म्हणून एकक लवचिक मागणी. त्याचं स्पष्टीकरण वस्तूच्या किमतीत शेकडा बदलाचे प्रमाण आणि वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण समान असल्यास त्या मागणीस एकक लवचिक मागणी म्हणतात. 2 रमाकांतने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 80,000 रुपये उत्पन्न कर भरला. आता यामध्ये उत्तर पाहूया आपण. उदाहरणातील संकल्पना आहे प्रत्यक्ष कर, इन्कम टॅक्स उत्पन्न कर आहे हा.
आणि स्पष्टीकरण करायचं. जो कर करदात्याच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर आकारला जातो व त्यामुळे ज्या कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो असा कर म्हणजे प्रत्यक्ष कर होय. 3. माधुरीने 1,00,000 रुपयाची एक रकमी रक्कम 5 वर्षाकरता बँकेत ठेवली. याचं उत्तर आहे, उदाहरणातील संकल्पना मुदत ठेव आहे. स्पष्टीकरण करायचं त्या संकल्पनेचं. मुदत ठेव हा ठेवीचा असा प्रकार आहे ज्यात बचतदार ठराविक कालावधीसाठी निश्चित रक्कम व्यापारी बँकेत ठेवीच्या स्वरूपात ठेवतो व तो या ठेवीतील रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढू शकतो. क्रमांक 4. सुनीताला राज्य सरकारकडून दरमहा 30,000 रुपये निवृत्तीवेतन मिळते. याचं उत्तर लिहूया आपण. उदाहरणातील संकल्पना हस्तांतरित उत्पन्न, ट्रान्सफर इन्कम म्हणतात त्याला. स्पष्टीकरण करूया आपण त्याचं. दुसऱ्या व्यक्तीने किंवा संस्थेने केलेला खर्च हा एखाद्या व्यक्तीस कोणत्याही स्वरूपाचे उत्पादक कार्य न करता उत्पन्नाच्या स्वरूपात प्राप्त होत असेल तर असे उत्पन्न म्हणजे हस्तांतरित उत्पन्न होय. म्हणजे कोणतंही काम न करता हे उत्पन्न मिळतं. 5. भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. उत्तर आहे, आयात व्यापार ही संकल्पना आहे 1 गुणांच्यासाठी. आणि स्पष्टीकरण लिहायचं त्याचं. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. आता प्रश्न क्रमांक ब सुरू होतोय. दुसऱ्यातला फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 फरक लिहायचे 6 गुण म्हणजे 1 फरक लिहायला 2 गुण. 1. इच्छा आणि मागणी. 2. अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. 3. किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक. 4. नाणे बाजार आणि भांडवल बाजार. 5. अल्पाधिकार आणि मक्तेदारी. आपण 5ही फरक सोडवणार आहोत. मॉडेल आन्सरमध्ये काय सांगितलंय ते पाहूया. आता मॉडेल आन्सरमध्ये सांगितलंय ब फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवा 6 गुण. अर्थ लिहिला 1 गुण आणि फरक लिहायला 1 गुण. म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी अर्थ आणि फरक लिहायचा. अर्थ लिहिला की 1 गुण मिळेल आणि फरक लिहिला दोन्हीतला की 1 गुण मिळेल. पाहूया आपण या मॉडेल आन्सरनुसार उत्तरे लिहूया आपण. क्रमांक 1. इच्छा व मागणी. एका भागात इच्छा लिहायचं, दुसऱ्या भागात मागणी. अर्थ लिहायचा. एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय. खरेदी शक्तीचे पाठबळ व पैसे खर्च करण्याची मानसिक तयारी यांचे पाठबळ असणारी इच्छा म्हणजे मागणी होय. दुसरा मुद्दा लिहायचा, किंमत, स्थळ व काळ यांच्याशी संबंध. किंमत, स्थळ व काळ या घटकांशी इच्छेचा संबंध नसतो. किंमत, स्थळ व वेळ या घटकांशी मागणीचा संबंध असतो. 2 बाबी लिहिल्या की 2 गुण मिळतात. दुसरा फरक आहे, एका भागात लिहायचं अंतर्गत व्यापार आणि दुसऱ्या भागात लिहायचं आंतरराष्ट्रीय व्यापार. अर्थ लिहायचा. राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तूंची व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय. राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या बाहेर इतर देशांशी केली जाणारी वस्तूंची व सेवांची खरेदी विक्री म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार होय. 2. चलन. अंतर्गत व्यापारात वस्तूंची व सेवांची खरेदी विक्री करताना स्वदेशी चलनाचा वापर केला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापारात वस्तूंची व सेवांची खरेदी विक्री करताना परकीय चलनाचा वापर केला जातो. तिसरा फरक आहे, किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक. अर्थ. चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतींची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज यांच्या गुणोत्तराला 100ने गुणून मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे किंमत निर्देशांक होय. चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या नगसंख्यांची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या नगसंख्यांची बेरीज यांच्या गुणोत्तराला 100ने गुणून मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे संख्यात्मक निर्देशांक होय. फरकाचा दुसरा मुद्दा लिहायचं, सूत्र लिहायचं दोन्हीचं. किंमत निर्देशांक बरोबर समेशन P1 छेद समेशन P0 गुणिले 100. संख्यात्मक निर्देशांकाचं सूत्र समेशन Q1 छेद समेशन Q0 गुणिले 100. फरक स्पष्ट करा. क्रमांक 4. एका भागात नाणे बाजार, दुसऱ्या भागात भांडवल बाजार. अर्थ लिहायचा. वित्तीय बाजारपेठेतील ज्या बाजारात अल्पमुदतीसाठी वित्तपुरवठा केला जातो त्या बाजारास नाणे बाजार म्हणतात. वित्तीय बाजारपेठेतील ज्या बाजारात मध्यम मुदतीसाठी आणि दीर्घ मुदतीसाठी वित्तपुरवठा केला जातो त्या बाजारास भांडवल बाजार म्हणतात. फरकाचा दुसरा मुद्दा आहे घटक. यात भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका,
विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृह, स्थानिक बँकर्स, सावकार, अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था इत्यादी घटकांचा समावेश होतो. यात सरकारी रोखे बाजार, औद्योगिक रोखे बाजार, विकास वित्तीय संस्था, वित्तीय मध्यस्थ इत्यादी घटकांचा समावेश होतो. आणि शेवटचा फरक आहे अल्पाधिकार आणि मक्तेदारी. एका भागात अल्पाधिकार, दुसऱ्या भागात मक्तेदारी. अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन व विक्री करतात. ज्या बाजारात विशिष्ट स्वरूपाच्या वस्तूचा एकमेव विक्रेता असतो व ज्या बाजारात असंख्य ग्राहक असतात तो बाजार म्हणजे मक्तेदारी होय. उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरवणाऱ्या विविध उद्योग संस्था, उदाहरणार्थ रेल्वे सेवा, ओपेक. अल्पाधिकार बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. मक्तेदारी बाजारात जाहिरात खर्च म्हणजेच विक्री खर्च नसतो. पहा, आपण प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा सोडवलेला आहे. पुढील भागामध्ये आपण तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तुमच्या काही शंका असतील तर त्याही तुम्ही विचारू शकता. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.